Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुसळधार पावसामुळे कोपर खैरणे तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड. रुळाखालची खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांना फटका. तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वे सेवा खोळंबली, मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत. दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. मुंबईसह उपनगरात धुवाधार पावसाची बॅटिंग. कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरात पाणी साचलं. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज. लोकल सेवांसह रस्ते वाहतुकीवरती परिणाम. अंधेरी सबवेमधील वाहतूक सध्या सुरळीत. TV9 मराठीच्या बातमीनंतर सबवे बाहेरील उघड्या मॅनहोलला बॅरिकेटिंग. TV9च्या बातमीची प्रशासनाकडून दखल. वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. सेंट्रल पार्क, नागिनदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्या इतकं साचलं पाणी. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीनं. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही, तर दादर आणि ठाण्यात झाडांची पडझड. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड हटवण्याचं काम. वाशीतील एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पाणी साचलं. संपूर्ण परिसरात चिखल. व्यापाऱ्यांसह ग्राहकही हैराण. पुण्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट, तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या नागपूर हायवेच्या कामांचा बोजवारा. चंपक मैदान ते फिनोलेक्स कॉलनी दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल. अकोल्याच्या अकोट शहरात पावसाचा धुमाकूळ. नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कोयना धरणात 2394 क्युसेक पाण्याची आवक सुरू. धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे काहीसा दिलासा. साताऱ्याच्या पाथरपुंजमध्ये देशातील सर्वाधिक 174 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे ओझरडे धबधबा प्रवाहित. निसर्गरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर केश पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे. रमेश घुलेंचा पुरवणी जबाबही नोंदवला. पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर घुलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. राजगड किल्ल्यावर अवैधरित्या वसुली होत असल्याचा आरोप. वनविभागाच्या नावाखाली एका तरुणाकडून तिकीट वसुली केल्याचा प्रकार. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.